सर चला मुंबईबद्दल आपण बोललो, नागपूरबद्दल बोललो, पण या पूर्ण टप्प्यामध्ये पुणे हे कुठे मागे पडतंय का अशी एक चर्चा होते. आणि मग रिंग रोड, पुण्याचा जो रिंग रोड आहे त्याचं काम कधी पूर्ण होणार, ते कधपर्यंत त्याला वेग येणार, तर त्या संदर्भातला काय स्टेटस? तर पुण्यामधनं आता पुण्याला जोडणारे बरेच मार्ग आहेत. म्हणजे हैदराबादकडून येणारा मार्ग असेल किंवा छत्रपती संभाजीनगरकडून येणारा मार्ग असेल, नाशिककडून येणारा मार्ग असेल, हे सगळे महामार्ग पुण्या सिटीतनं जातात. आता आम्ही ते रिंग रोडचं जे प्लॅन केलं आहे, 170 किलोमीटर लांबीचा असा हा रिंग रोड आहे. तर रिंग रोडमध्ये 12 पॅकेजेसमध्ये आम्ही बघेन 9 पॅकेजेसचे वर्कआउटर्स ऑलरेडी दिलेले आहेत, ते काम सुरू आहे. 3 पॅकेजेसचं पण लँड एक्विजिशन थोडं मागे असल्यामुळे ते मागे राहिले, ते पण पॅकेजेसचं काम सुरू होईल. आणि येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे आज आपण 25मध्ये आहेत, तर 2028पर्यंत हा पुण्याचा रिंग रोड पूर्ण झालेला असेल. आणि त्यामुळे मग पुण्यातलं जे काही आज ट्रॅफिक जाम होते किंवा त्यामुळे प्रदूषणाच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही आता पोल्युशन होत आहे, त्यापासून पुणेकरांना निश्चित मुक्ती मिळेल.